महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात फ्रेश अँड फास्टमधून। उद्धव ठाकरे आज मुंब्र्यामधील शिवसेना शाखेला भेट देणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून पाडण्यात आलेल्या शाखेला भेट देऊन शिवसैनिकांना बळ देण्याचा प्रयत्न ठाकरे करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या मुंब्र्यामधील दौऱ्यानिमित्त लावलेले बॅनर्स फाडण्यात आल्याची घटना घडली आहे। जितेंद्र आव्हाडांकडून फाडलेल्या बॅनर्सचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे आणि पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे। शिवसेनेची शाखा तोडून शिंदे गटानं त्यांच्या एनडीए दाखवून दिला अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। स्वतःला शिवसैनिक मानणारे अफजल खानाची औलाद असल्याची टीका सुद्धा राऊतांनी केली आहे। उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी कारस्थान रचले असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स पोलिसांसमोर फाडल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्याला शिवसैनिकांनी हजेरी लावू नये म्हणून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे। शांतता आणि सुव्यवस्थेचं कारण देत कल्याण शहर प्रमुख सचिन बाचरे यांनी पोलिसांनी नोटीस बजावली आहे। उद्धव ठाकरेंच्या या भेटीला कल्याणमधील शिवसैनिकांनी उपस्थित राहू नये असा फतवाच कल्याणच्या पोलिसांनी काढलाय। उद्धव ठाकरे आज मुंब्र्यामध्ये येणार असल्यानं पोलिसांकडून मुंब्र्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। SRPF जवान, राज्य राखीव पोलीस दल सज्ज असेल तर 2 ड्रोन कॅमेऱ्यांची सुद्धा नजर असणार आहे। सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेलेली आहे। सुप्रीम कोर्टात होणारी 20 नोव्हेंबरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। तब्बल 25 दिवसांनी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। उद्धव ठाकरे 2024ला पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय। 2024ला केंद्रामध्ये राज्यामध्ये बदल होणार अशी भविष्यवाणी सुद्धा राऊतांनी केली आहे। भाजपनं दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यास अजित पवार नाराज असल्याचं समजतंय आणि काल दिल्लीमध्ये त्यांनी अमित शहांची जाऊन भेट घेतल्याची नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे। तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नी अजित पवार अलिप्त राहिल्यानं भाजप सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा आहेत। सरकारमध्ये अजित पवार कायमच नाराज राहणार असं संजय राऊत म्हणाले। आजारी माणूस उठतो आणि थेट दिल्ली दरबारी जातो ही नवी परंपरा असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। केंद्राशिवाय राज्य सरकारचा एकही काम होत नाही आणि त्यामुळे छोट्या कामांसाठी सुद्धा नेत्यांना दिल्लीत जावं लागतंय अशी टीका अनिल देशमुखांनी केली आहे। सरकारमध्ये एक वाक्यता नसल्यानं अजित पवार गटातील नेते परत येतील असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि यावेळी बैठकीमध्ये मराठा आरक्षणात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे। बिहार सरकारप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे। तर दिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने राज्यामध्ये आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावलं उचलावी असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ येईल असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली। 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात ताकदीने साखळी उपोषण सुरू करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। साखळी उपोषणाची तयारी सुरू करायचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। तसंच आत्महत्या न करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। नेत्यांच्या फराळाला कार्यक्रमामध्ये जाऊ नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय। नेत्यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असेल तरच फराळाच्या कार्यक्रमाला जाण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 76,000हून अधिक कुटुंबी नोंदी आढळल्या आहेत। जिल्हा प्रशासनामार्फत 40 लाख नोंदणीची पडताळणी करण्यात आली आहे। जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती स्थापन करून कागदपत्रांची पडताळणी केली जाते। देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा संपूर्ण अभ्यास केलाय आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला जास्तीचं आणि टिकणारं आरक्षण मिळणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये छगन भुजबळांविरोधात छावा संघटना आक्रमक झाली आहे।
यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांची मंत्रिपदावरून पायउतार करण्याची मागणी केली आहे. दरम्यान राज्यपालांना निवेदन सुद्धा देण्यात आलं आहे. पवार कुटुंबियांच्या कालच्या दिवाळी भेटीवर शरद पवारांनी वक्तव्य केलंय. माणसाच्या आयुष्यात चढउतार असतात, अडचणी असतात, मात्र काही दिवस संकटांचा विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात, असं सुद्धा शरद पवार म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये वारंवार होणाऱ्या भेटींवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. या सोयीस्कर राजकारणामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो, असं सुद्धा ते म्हणाले. आशिष शेलारांच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रत्युत्तर दिलंय. मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं आणि कोण पाठीला पाय लावून पळतं हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अशी टीका सुद्धा त्यांनी केली. लोकसभा निवडणुकांआधीच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कलह सुरू झालेला आहे. मुलाविरोधात खरोखरच लढणार असाल तर तिकीट घ्या, असा सल्ला रामदास कदमांनी गजानन कीर्तीकरांना दिलाय. कीर्तीकरांकडून पक्षाला दगाफटका होण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवली आहे. माजी महापौर किशारी पेडणेकर यांना पुन्हा ईडीने समन्स बजावलेलं आहे. कोविडमधील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी 23 नोव्हेंबरला त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे. माझी खासदारकी निवडणूक लढवण्याची अजिबात इच्छा नाही. मी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय आणि त्यामुळे त्यांच्या लोकसभेच्या निवडणूक लढवण्याचा चर्चांना पूर्ण विराम लागलाय. ललित पाटील प्रकरणात पोलीस संथगतीने तपास सुरू करत असून पोलीस गृहमंत्र्यांच्या दबावामध्ये काम करत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय. तसंच संजीव ठाकूरवर त्यांच्या मोक्का कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलची तब्येत पुन्हा एकदा बिघडली. गेल्या 4 दिवसांपासून ललितला पोट दुखी आणि हर्नियाचा त्रास होतोय. त्याच्यावर कारागृहात उपचार सुरू आहेत. संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये समीर सत्तार यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त तालुका घोषित करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. अमरावतीच्या वरुडमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पीक विमा कार्यालयच फोडून टाकलंय. विमा कंपनीनं नुकसान भरपाई दिलेली नाही आणि भरपाई न दिल्याचा आरोप करत कार्यालय बंद करून तोडफोड करण्यात आली. गाईच्या दुधाच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी मागणीसाठी कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेने गोकुळ दूध संघावर धडक मोर्चा काढलाय. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय. आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नाला यश आलेलं असून अखेर काळंबावाडी धरणामधून कोल्हापूरला पाणी पोहोचलेलं आहे. 8 ते 9 वर्षांपासून रखडलेली योजना आता पूर्ण झाली. कळंबावाडी योजनेचं पाणी कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर कोल्हापूरकरांनी आनंद व्यक्त केलाय. आमदार सतेज पाटलांसह कोल्हापूरकरांनी जल्लोष केला. काळंबावाडी धरणामधील पाण्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. आमदार सतेज पाटील यांनी पाणीपूजन केल्यानं अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते मात्र नाराज झाले. कोल्हापूरमधील हळदी कुरडूजवळ पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. दरम्यान शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झालंय. साताऱ्यामध्ये पुणे बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये कंटेनर बंद पडला आणि त्यामुळे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालाय. वाहतूक ठप्प झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दिवाळीनिमित्त धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. काल मुंबईमध्ये 450 कोटींचं सोनं मुंबईकरांनी खरेदी केलंय, तर देशभरात 29,000 कोटींच्या सोन्याची विक्री झाली. जळगाव शहरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी 20 कोटींच्या वर आर्थिक उलाढाल झाली आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदीला प्रतिसाद दिलाय.
कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील शौर्यपीठ पावनखिंडीमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्मच्या वतीनं स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या नरवीरांना पहिला दिवा लावून अभिवादन करण्यात आलं आहे. जळगावमध्ये दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. लक्ष्मीची मूर्ती आणि पूजेचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. रत्नागिरी शहरामध्ये विविध प्रकारच्या फटाक्यांनी बाजारपेठ पूर्णपणे सजून गेली आहे. त्यावेळी फटाके खरेदीसाठी चमुकल्यांसह नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली. सध्या देशभरामध्ये दिवाळीचा उत्साह असून देशाचं रक्षण करणारे जवान सुद्धा दिवाळी साजरी करतायत. सीमारेषेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांनी दिवाळी साजरी केली आहे. आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या कोपर खैरण्यामधील कातकरी पाड्यावर आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यावेळी महिलांना साड्या आणि विद्यार्थ्यांना पुस्तकांसह मिठाईचं वाटप सुद्धा करण्यात आलं आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील बर्गेवाडी इथं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं नाफेडच्या माध्यमातून चणाडाळ वाटप करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना चणाडाळ घेण्यासाठी गर्दी केली होती. हिंगोली जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात झालेली आहे. यावेळी जिल्ह्यामधील 797 दुकानांवर 12,114 लाभार्थ्यांनी शिधा घेतलेला आहे. सर्व्हर डाऊन झाल्यानं बीड जिल्ह्यामधील आनंदाचा शिधा वाटप अजूनही रखडलंय आणि त्यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पुरवठा विभागानं यावर तत्काळ उपाययोजना करून शिधा वाटप करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. गरिबांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी त्यांना कपडे आणि फराळाचं वाटप करण्यात आलंय. वर्धा सोशल फोरम आणि दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आलाय. वर्ध्यामधील मित्र परिवाराच्या आपली दिवाळी कार्यक्रमामुळे अनेकांची दिवाळी मात्र गोड झाली आहे. आपली दिवाळी कार्यक्रमाअंतर्गत गरजूंना मोफत रवा, साखर वाटप करण्यात आली आहे. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये भक्तांसाठी लेझर शोचं आयोजन करण्यात येणार आहे. कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या चाकाच्या प्रतिकृतीवर लेझरच्या किरणाद्वारे साईबाबांची महती दाखवली जाईल. मुंबईमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यावेळी अटी आणि शर्तींचं पालन न करणाऱ्या शहरातील 25 इमारतींचं बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले. वायू प्रदूषण रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिका अनोखा प्रयोग करणार आहे. सायन पनवेल महामार्गावर खारघर टोल नाक्यावर ज्या गाड्या येतात 4 चाकी गाड्यांवर पाण्याचे फवारे मारून गाड्यांवरील धूळ कमी करण्यात येणार आहे. अवकाळी पावसामुळे वायू प्रदूषणामध्ये घट झालेली आहे. यामुळे कुलाबा, मालाड, सिद्धार्थनगर परिसरातील हवेमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास घेतलाय. दरम्यान दिल्लीकरांना वाहनं चालवण्यासाठी तुर्तास तरी दिलासा मिळालेला आहे. 13 ते 20 नोव्हेंबर दरम्यान लागू होणारी समविषम योजना सध्या लागू होणार नाहीये. पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारल्यानं हा निर्णय शासनाकडून घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान रात्रीचा ब्लॉक जाहीर केलेला आहे. यावेळी ओव्हरहेड आणि सिग्नल्सच्या कामासाठी रात्री 12:15 ते सकाळी 4:15 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. दरम्यान धीम्या मार्गावर गाड्या वाढवण्यात येणार आहेत. नागपूरमधल्या कही फाटा इथं भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. राजू ढेंगरे असे या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. मृतक राजू ढोंगरे नुकतेच सुलगाव ग्रामपंचायतीतून निवडून आले होते. ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर ललित पाटील प्रकरणाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. संजीव ठाकूर यांच्यासह डॉक्टर सुद्धा दोषी आढळलेले आहेत आणि त्यामुळे ठाकूर यांना पदमुक्त तर देवकाते यांना निलंबित करण्यात आलंय. आळंदीच्या इंद्रायणी नदीमधील प्रदूषणात मोठी वाढ झालेली आहे. यामुळे वारकऱ्यांसह नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आणि यावेळी प्रशासनानं यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतात. IIT मुंबईमध्ये दहशतवादाचं उदात्तीकरण केल्याचा आरोप करत विवेक विचार मंचानं निषेध प्रदर्शन केलाय. हमासच्या दहशतवादी क्रौर्याचे समर्थन करणारा कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करत निषेध करण्यात आलाय. नवी मुंबईच्या APMC मध्ये परदेशी मलावी हापूस आंबा दाखल झालेला आहे आणि यामुळे आजपासून
परदेशी हापूसची चव मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. 3,500 रुपये पहिली उचल आणि गतवर्षाचा दुसरा हप्ता न दिल्यास ऊस वाहतूक करणारी वाहनं पेटवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मिळालेला आहे. हिंगोलीच्या गोरेगावमध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारनं बेमुदत उपोषण केलंय. यावेळी शासनानं उपोषणाची दखल न घेतल्यानं जिवंत समाधी घेण्याची परवानगी मागण्यात आली आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामासाठी जमिनीची पूर्व मशागत करण्यात येते. अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर परिणाम झालेला आहे. यामुळे तुरीच्या शेंगांमध्ये पोखरणाऱ्या अळीची लागण झाली आहे आणि यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. हिंगोलीमध्ये पावसाच्या अभावामुळे कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी कापूस आल्यानं शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय. नंदुरबार जिल्ह्यातील 4 तालुक्यांमधील 13 महसूल मंडळं राज्य शासनानं दुष्काळ जाहीर केलेले आहेत आणि यात संपूर्ण नंदुरबार तालुक्यासह नवापूर, तळोदा, अक्कलुवा आणि शहादा तालुक्यातील महसूल मंडळांचा समावेश आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पामधील 500 कोटी म्हाडाला परत मिळालेले आहेत. म्हाडानं धारावी पुनर्वसन प्रकल्पाला रेल्वेची जागा संपादित करण्यासाठी स्वनिधीमधून 200 कोटी आणि महाराष्ट्र निवारा निधीतून 300 कोटी दिले होते. आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळे सोलर हायस्मार्ट करता नवी मुंबई पालिकेला 25 कोटी रुपयांचा निधी मिळालाय आणि यामधून नवी मुंबई पालिका हद्दीत सोलर हायमास्टरसह सौर पथदिवे बसवण्यात येणार आहेत. मुंबईमधील खारकोपर ते उरण लोकल सेवेला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे. सुरुवातीला या मार्गावर लोकलच्या 40 फेऱ्या चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि यामुळे उरणवासियांना मात्र दिलासा मिळाला आहे. डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसराचा कायापालट होणार आहे आणि या सुशोभीकरणाच्या कामाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आहे.